नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज मंगळवार 11 ऑगस्ट, आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार आहे, काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघूया. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, आज दुपारचे जर वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याकडे विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आज दुपारच्या दरम्यान नाशिकच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढतोय. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. जळगाव जिल्ह्याकडे देखील मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे आणि नंदुरबारकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. इकडे नांदेड जिल्ह्याकडे विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो, नाशिककडे आज दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे अहिल्यानगरकडे जर बघितलं तर अहिल्यानगरकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो, जोर कमी आहे. पुणे जिल्ह्याकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात, साताराकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो भाग बदलत जोरदार पाऊस. तसंच इकडे सांगली कोल्हापूरचा जर परिसर बघितला तर या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज दुपारच्या दरम्यान दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतो. दुपारनंतर देखील या ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय. रात्रीच्या दरम्यान जोर कमी होत आहे, मात्र दुपारच्या दरम्यान दुपारनंतर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस सांगली कोल्हापूरकडे बघायला मिळू शकतोय. सोलापूरचे जर बघितलं सोलापूरकडे तर सोलापूर आणि धाराशिवकडे या ठिकाणी देखील विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा जो काही उत्तर परिसर आहे, छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, जोर जास्त आहे. बीड जिल्ह्याकडे मात्र विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकत आहे. धाराशिव, लातूर या ठिकाणी देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आज दुपारनंतर आहे, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आणि मित्रांनो, धाराशिवकडे जो जोर वाढत आहे तो सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि लातूरकडे जो जोर वाढत आहे रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान लातूरकडे पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, इकडे परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आज सायंकाळच्या दरम्यान परभणीकडे जोर जास्त आहे. परभणीकडे सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान परभणी आणि नांदेड जिल्हा या ठिकाणी जर बघितलं तर जोरदार पाऊस देखील आपल्याला या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये नांदेड परभणीकडे बघायला मिळू शकतो. मुसळधार पावसाची शक्यता. सोबतच हिंगोलीकडे देखील जोरदार पाऊस, वाशिम हिंगोलीचा परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर या ठिकाणी रात्री वाढत आहे हिंगोलीकडे देखील. तसे इकडे वाशिमकडे देखील जोर वाढत आहे. वाशिमकडे देखील जोरदार पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान आहे. मित्रांनो, इकडे विदर्भाकडे जर बघितलं तर विदर्भामध्ये नागपूर, भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता गोंदियामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर जास्त आहे. गडचिरोली, चंद्रपूरकडे जर बघितलं, चंद्रपूर, राजोरा, पूर्णा, चामोर्शी, गडचिरोली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी आज दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. पावसाला सुरुवात होत आहे आज रात्रीच्या दरम्यान. रात्री आणि मध्यरात्रीला चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर जास्तच बघायला मिळू शकतोय. गडचिरोलीकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान. आणि मुसळधार पाऊस यवतमाळकडे वणी, कायर, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, तसं राजुळवाडी हा दिग्रजचा परिसर आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जोरदार पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान आहे. यवतमाळमध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. वर्धा जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरी. पावसाचा जोर जास्त आहे अमरावती आणि अकोलाकडे या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे, मात्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला अमरावतीचा परिसर आहे, अमरावती चांदूरचा परिसर आहे. तसं अकोलामध्ये पाती, दर्यापूर, मूर्तिजापूर, अकोला हा जो काही अकोट ते लहराचा परिसर आहे, अंजनगावचा लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील अकोलामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी आज सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त आहे. आणि मित्रांनो, बुलढाणामध्ये जर बघितलं तर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. बुलढाणामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बुलढाणा, गेरडा, तसंच मोटाला हा जो काही परिसर आहे, चिखली, जाणीफळ या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, खानदेशात जर बघितलं तर खानदेशात मात्र नंदुरबारकडे जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. जबरदस्त मुसळधार पाऊस आज सायंकाळच्या दरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्यामध्ये. आणि मित्रांनो, इकडे जळगावकडे जर बघितलं, जळगावचे वातावरण, तर जळगावकडे देखील आज दुपारच्या दरम्यान दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जळगावमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय.
तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. एकंदरीत जर बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे. रात्रीच्या दरम्यान देखील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. रात्रीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर झालं, जालना, तसेच बीडकडे पावसाचा जोर वाढत आहे. धाराशिव, लातूर, परभणी आणि वाशिमकडे देखील पावसाचा जोर वाढत आहे. हिंगोलीकडे जोर वाढत आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.